नमस्कार, मी प्रतीक्षा सोनार. सध्या कॅनडाला असते. तशी प्रॉपर मी इंडियाचीच आहे आणि रिसेंटली मी आता ॲबॅकस टीचर ट्रेनिंग कोर्स जो आहे तो कंप्लीट केला आहे थ्रू किड्स इंटेलिजन्सच्या मार्फत. आणि येस, आता जस्ट एक दोन डेज झाले असतील माझं सर्टिफिकेशन पण आलं आहे. दोन्ही इन्स्टिट्यूट लेवल सर्टिफिकेशन पण आणि गव्हर्नमेंट ऑथराईज सर्टिफिकेशन पण. सो आता मी प्राऊडली म्हणू शकते की येस, आय एम अ सर्टिफाईड ॲबॅकस टीचर. तर हे सगळं जे पॉसिबल झालं ते किड्स इंटेलिजन्समुळेच. सो मी सगळ्यांना पहिले थँक्यू म्हणते. मिसेस शुभदा भावे मॅम, यशोधन सर, उन्नती मॅम, सगळ्यांनाच पूर्ण किड्स इंटेलिजन्सच्या टीमला थँक्यू करते की त्यांच्यामुळे आज मी सर्टिफाईड ॲबॅकस टीचर म्हणून झाले म्हणून. सो येस, आता फक्त ॲबॅकस का आणि माझी ही जर्नी कशी स्टार्ट झाली आणि ॲबॅकस का करावं याबद्दल मी एक थोडक्यात सांगते. तर झालं असं की मी एक वर्किंग वुमन होते आधी इथे यायच्या आधी, पण लास्ट इयरला आम्ही इंडियाहून कॅनडाला आलो आणि इथे आल्यामुळे माझं म्हणजे टायमिंग डिफरन्स वगैरे असतं इंडिया कॅनडा, त्याच्यामुळे मी माझा जॉब क्विट केला. तो पॉसिबल होत नव्हता. आणि मग मी आणि इथे असं असतं की आपल्याकडे कसं 3.5-4 वर्षाची मुलं असं झाल्यापासून आपण त्यांना नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे टाकतो शाळेमध्ये. इथे तसं नाही. इथे 5 वर्षानंतरच स्कूलिंग स्टार्ट होतं, पूर्ण 5 वर्ष कंप्लीट झाल्यावर. आणि माझी मुलगी जेव्हा आम्ही आलो तेव्हा 4च वर्षाची होती. सो मी तिच्यासाठीच बघत होते की ती काहीतरी एंगेज राहावी. स्कूल तर होत नव्हती, त्याच्यामुळे मग काहीतरी एंगेज राहण्यासाठी मी तिच्यासाठी कोर्स पाहत होते. तर ते बघता बघता मला किड्स इंटेलिजन्सची ॲड दिसली आणि मग मी विचार केला की ठीक आहे, तिला शिकायचं असेल तर आता मीही रिकामीच असते तर मी का नाही म्हणून मी स्टार्ट केलं. किड्स इंटेलिजन्सचं सगळे ॲड्स वगैरे बघितला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मी माझा कोर्स स्टार्ट केला. तर खूप व्यवस्थित पद्धतीने तो कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये एक ॲप्लिकेशन असतं. त्या ॲप्लिकेशनमध्ये ते व्हिडिओज देतात आपल्याला. आणि मेन मला ही गोष्ट अशी आवडली की इथे काही कोणत्या गोष्टीचं टाईम लिमिटेशन नाही आहे. म्हणजे मला हा कोर्स जॉईन करताना खूप क्वेश्चन्स होते की बाबा मी कोर्स इंडियाचा आहे, मी इथे आहे, मग मी इथे नाईट म्हणजे रात्री जागून मग सेशन्स अटेंड करायचे का, मला काही क्वेश्चन्स असतील तर कसं. पण नाही, ते सगळं त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. कारण तो व्हिडिओ म्हणजे एक ॲप्लिकेशन मार्फत त्यांनी तो कोर्स केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मॅमने खूप चांगल्या पद्धतीने ते व्हिडिओज जे आहे प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन केलेला आहे आणि ते आपण आपल्या रिकाम्या वेळेत केव्हाही बघू शकतो. सो आपण दिवसभरामध्ये आपण असंही रील्स बघत असतो, तर ते न करता कंटिन्यू आपण 1 ते 1.5 तास जरी रोज त्या व्हिडिओजमध्ये दिला तरी दॅट इज सफिशियंट आणि आपला कोर्स सहजगत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये कंप्लीट होतो. आणि येस, आपल्याला जर कधी काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आले, क्वेरीज आली, तर यांचं एक TLS म्हणून सेशन असतं, म्हणजे थर्सडे लर्निंग सेशन असतं. थर्सडेला शुभदा मॅम स्वतः ते सेशन घेतात आणि आपल्या काही क्वेरी असतील, काही समजत नसेल वगैरे, तर ते क्वेश्चन आपले त्याच्यामध्ये सॉल्व्ह केले जातात. सो अशा पद्धतीने तो इझिली कोर्स झाला. आणि मेन असं आहे की जेव्हा मी कोर्स जॉईन केला तेव्हा एक असं म्हणजे माझ्याही डोक्यामध्ये होतं की ॲबॅकस म्हणजे काय, तर ॲबॅकस फक्त मॅथ्सशी रिलेटेड आहे, याच्याने फक्त मॅथ्सच डेव्हलप होतं मुलांचं असं. पण नाही, आता मी कम्प्लीट केलं आहे तर फक्त मॅथ्सच नाही, नो डाऊट मॅथ्स तर कम्प्लीट होतच होतं, म्हणजे मॅथ्स तर प्रोग्रेस होते मॅथ्समध्ये मुलांची, बट त्याचसोबत हँड अँड आय कॉर्डिनेशन जास्त वाढतं मुलांचं. प्लस एक लहान मुलांमध्ये असतं की कॉन्सन्ट्रेशन खूप लूज असतं. थोडंसंही आवाज झाला किंवा टीव्हीचा आवाज झाला तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन विचलित होतं, लक्ष विचलित होतं आणि ते नंतर लिंक लागत नाही. तर ते कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी देखील हे ॲबॅकस जे आहे ते खूप चांगलं फायदेशीर ठरतं. ॲबॅकसचं हे असं टूल येतं. आता ऑब्व्हियसली आपण क्लास स्टार्ट केल्यानंतर हे टूल्स आपल्याला घ्यावंच लागतं. जर तुम्ही क्लासेस थ्रू करत असाल, म्हणजे क्लास वगैरे लावला असेल, तर तुम्हाला क्लासेस थ्रू पण हे ॲबॅकस किट मिळू शकतं. आणि या ॲबॅकसनुसार मग आता जसं आहे हे आहे म्हणजे स्टुडंट ॲबॅकस, हे छोटं ॲबॅकस आहे. टीचर ॲबॅकस पण येतं आणि याच्यामध्ये मोठं ॲबॅकस पण मिळतं. तर हे मेन ॲबॅकस असतं. आता हे 17 डिजिटचं आहे, म्हणजे 17 डिजिटपर्यंत आपण त्याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन्स आहे ते करू शकतो. अशा पद्धतीचं हे ॲबॅकस आहे. या वरचे हे बीड्स आहेत, म्हणजे आपण त्याला मणी म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये. हे वरचे जे प्रत्येक मणीची व्हॅल्यू 5 असते आणि खालच्या प्रत्येक एका मणीची व्हॅल्यू 1 असते. त्याच्यानुसार आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात.
तर मग खूप क्वेश्चन्स असतात की मग हे कसं करायचे वगैरे, तर त्याच्यासाठी त्यांनी मेथड्स दिलेले आहे, काही फॉर्म्युले, ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्टीला तसंच असतं. तर त्यानुसार हे ॲबॅकस जे आहे ते एकदम इझी पद्धतीने आपण शिकू शकतो. तर हे अशा प्रकारचं ॲबॅकस असतं की ज्याच्याने आपल्या लहान मुलं जे 4 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना आपण ते शिकवू शकतो. फक्त मॅथ्ससाठीच नाही तर इतर गोष्टींसाठी सुद्धा त्याचा आपल्याला खूप काही असा फायदा आहे. तर बस हे अशा पद्धतीचं ॲबॅकस आहे. सो छान होता हा माझा सगळा प्रवास, आणि हे जे मी काही शिकले किंवा हा जो सगळा कॉन्फिडन्स माझ्यात आला आहे तो किड्स इंटेलिजन्समुळेच आला आहे. सो तेच वन्स मोर थँक्स टू ऑल. या